भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून मैदान सपाटीकरणाचे काम केले। मात्र कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते मैदान चिखलमय झाले आहे। राज्य शासन लवकरच राज्यात पोलीस भरती करणार असल्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे भरतीच्या आशेवर असलेल्या तरुणांच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत। मात्र गावात शारीरिक सराव करण्याचे मैदान लाखो रुपये खर्च करून चिखलमय झाले आहे। तर गावात दुसरे मैदान नसल्याने गावातील तरुणांना गावालगत असलेल्या जंगलामध्ये जाऊन शारीरिक सराव करावा लागतो आणि परिणामी वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती आहे आणि त्यामुळे प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी व स्पर्धा परीक्षा सराव करणाऱ्या तरुणांना मैदान दुरुस्ती करून द्यावी, ही मागणी स्थानिक विद्यार्थ्यांकडून होत आहे। नमस्कार, माझे नाव हर्षल अशोक निनावे आहे। मी येथील दिघोरी मोठी येथे राहणार रहिवासी आहे। तरी मी स्वतः इथं ग्राउंडवर नाही का पोलीस भरती किंवा त्याची प्रिपरेशन करत आहे। आज असं आहे की इथं अगोदर इथं ग्राउंडवर आधी याच्यापुढे खूप चांगलं म्हणजे जसं पाहिजे तसं ग्राउंड मिळालं होतं। आता आम्हाला ग्राउंड हा सध्या जिल्हा परिषद अंतर्गत आहे आणि या ग्राउंडचं म्हणजे ट्रॅकचं काम बनवायचं ग्रामपंचायतने हाती घेतलं होतं। त्याद्वारे ग्रामपंचायतद्वारे असे म्हणाले की आम्ही हा ज्या ट्रॅक इथं वेगवेगळे हे इक्विपमेंट्स आणू किंवा ट्रॅक्स बनवू चांगले, ट्रॅकला थोडंसं म्हणजे बाउंड्री वगैरे करून देऊ। त्या कारणाने याचं खोदकाम चालू केलं होतं आणि खोदकाम केलं तर 1-2 महिन्यानंतर इथं माती आणून फेकून दिलं। ते पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे इथची माती खूप अशी गिली काचकिचीची होती आणि धावाला अजिबात इथं रनिंग करायला मुलाला अजिबात जमत नाही। त्यामुळे मुलं इकडं रोडला जातात जंगल एरियामध्ये। जंगल एरियामध्ये कसं वाघ, अस्वल अशा प्राण्याची दहशत असल्यामुळे तिथं पण खूप भीती निर्माण होते। त्यामुळे अशी आमची मागणी आहे की आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरती जाहिरात येणार आहे त्या अगोदर हा ग्राउंड लवकरात लवकर तरी करून द्यावा। नमस्कार, माझे नाव गोकुल छोटे आहे। मी दिघोरी मोठी या गावचा रहिवासी आहे। आमच्या तुम्ही असं बघू शकता की जे पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे खेळाडू आहेत गावातले, त्यांच्यासाठी हा ट्रॅक निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात होती मागच्या वर्षी। हा ट्रॅक निर्माण करण्याच्या आधी एकदम व्यवस्थितरित्या होता, पण हा काम जो त्यांनी हाती घेतला आणि त्यानंतर जो काही या ट्रॅकचा त्यांनी सत्यानाश केला आहे, त्या तुम्ही ते पद्धत पाहू शकता त्यांची। फक्त त्यांनी खोदकाम केलं आणि त्यानंतर त्याच्यावर माती आणून फेकली। त्यामुळे ना इथं खेळायला जागा आहे, ना जे प्रॅक्टिस करणारी मुलं त्यांच्या धावण्यासाठी जागा आहे आणि सर्व पूर्ण तेनतेरा वाजवून टाकले या ग्राउंडचे आणि ट्रॅकचे सुद्धा। काय मागणी काय आहे? मागणी हे आहे की आता जसे सरकारने जाहिरात काढली आहे की पोलीस भरती होणार आहे समोरच्या वर्षी किंवा ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत, तर त्यापूर्वी हा ट्रॅक व्यवस्थितरित्या सुसज्जित व्हावा तरुण मित्रांसाठी आणि त्यानंतर ते प्रॅक्टिस करतील।